मंडळी, जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल तशा तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत जातील आणि यामध्ये वाढ होत जाईल. बरं असो, नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. तर मागील महिन्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात अमित शहांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हटलं. त्याला उत्तर देताना उबाटा गटाच्या संजय राऊत, सुषमा अंधारे या नेत्यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली. त्यानंतर परवा मुंबईतील शिवसेना कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आरपारची भाषा केली. ते म्हणाले, एकतर तू राहशील नाहीतर मी. या उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी टीकेचा भडीमार केला. आज पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अब्दालीचे वंशज म्हटलं. मित्रांनो, आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 9 लोकसभा जागेवर विजय मिळाला. परंतु हा विजय मिळाला तो भाजप विरोधी मतं, राज्यात चालू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन व मुस्लिम मतं एक गट्टा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्यामुळं. त्याचबरोबर भाजप 400 पार गेलं तर संविधान बदलणार हा फेक नॅरेटिव्ह हा मुद्दा महाराष्ट्रात प्रभावी ठरल्याचं दिसलं. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळून आली आहे की जेवढं जास्त भाजपवर टीका करू तेवढी भाजप विरोधी मतं एक गट्टा राहतील. म्हणून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त भाजपवर टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे सावधगिरी बाळगून बोलत आहेत. विशाळगड अतिक्रमण मुद्द्यावर म्हणून उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण त्यांना माहिती आहे, मुस्लिम नाराज जर झाला तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो. उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत यायचं आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर लगेच महानगरपालिका निवडणुका लागतील आणि मुंबई महापालिका पुन्हा जिंकायची असेल तर पहिली विधानसभा निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. यावर तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.